केवळ प्राणी दिसलाय किंवा प्राणी तिथे आहे आणि आता मला भीती वाटतेय म्हणून कधी कधी प्रेशराईज करून वनविभागावरती पण अत्यंत प्रेशर निर्माण केलं जातं की या प्राण्याला पकडा गरज नसताना सुद्धा. तर वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा एक स्टडी झाला होता ज्याच्यात हे प्रूव्ह झालेलं आहे की ज्या वेळेला एखादा प्राणी अननेसेसरी पकडला जातो त्याने दोन गोष्टी होऊ शकतात. एक आपण सुरुवातीला म्हणलं त्याप्रमाणे मादी पकडली गेली तर पिल्लांचं शिक्षण अर्धवट राहतं आणि त्याने प्रॉब्लेम वाढू शकतो. दुसरा, एखादा त्या भागात सेटल झालेला इंडिव्हिज्युअल आपण ज्याला म्हणतो कारण यांची टेरिटरी असते तो ज्या वेळेला पकडला जातो तर त्याने जो भाग ठेवलेला असतो आणि तो लहानाचा मोठा तिथे झालेला असतो, कुठलाही प्रॉब्लेम नसतो आणि केवळ तो दिसतोय किंवा एखादं गुर मारलं किंवा एखादा कुत्रं मारलं म्हणून त्याला पकडायचं प्रेशर निर्माण केलं जातं आणि तो प्राणी तिथनं पकडून काढला जातो, तेव्हा तिथे एक पोकळी निर्माण होते. बिबटे सगळीकडेच आहेत, त्याचप्रमाणे आजूबाजूचे बिबटे त्या जागेत येतात. आता कारण हा मोठा असल्यामुळे त्याने जास्त जागा बऱ्याचदा काबीज केलेली असते, पण नवीन कमी शिकलेले बिबटे जे असतात त्यांना कमी जागा लागते आणि त्या जागेमध्ये कदाचित 2 किंवा 3 असे बिबटे येऊ शकतात. आता या पोकळी निर्माण झाल्यामुळे ते ती आयती टेरिटरी घेतात आणि भरपूरदा म्हणजे समीकरण सांगायचं झालं तर घरातला कर्ता पुरुष काढला आणि 15-16 वर्षाच्या मुलांना सांगितलं की आता घर चालवा, तर जसा गोंधळ होऊ शकतो तसा गोंधळ या भागामध्ये होऊ शकतो. तो लगेच दिसत नाही पण तो कालांतराने तुम्हाला दिसायला लागतो की कॉन्फ्लिक्ट वाढतो, संघर्ष वाढतो, प्रॉब्लेम्स वाढायला लागतात. सो हे कुठेतरी लक्षात घेणं गरजेचं आहे की गरज असताना नक्कीच त्या प्राण्यावरती कारवाई केली गेली पाहिजे. मनुष्याचा जीव हा ऑलवेज सगळ्यात महत्वाचा असतो आणि त्यात काहीच दुमत नाहीये, पण गरज नसताना जर केलं तर ते आपल्यासाठीच पुढे जाऊन प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. हे माझं मत नाहीये किंवा अजून कोणाचं मत नाहीये, ह्याचा अभ्यास करून ह्याच्यावरती निष्कर्ष आलेला आहे.